नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेसलाईन टेस्ट चा क्वेश्चन पेपर इंग्लिश विषयाचा थर्ड लँग्वेज इयत्ता 7वीचं सोडवत आहोत. यात क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड तुम्हाला ओरल असते आणि क्वेश्चन थर्डपासून रिटन टेस्ट असते किंवा रिटन सेक्शन असतो. आता इथे रायटिंग सेक्शन क्वेश्चन 3 फ्रेम WH क्वेश्चन्स बाय यूजिंग द फॉलोइंग वर्ड्स हाऊ, व्हेन, वेअर, हू, व्हॉट. आता इज युअर नेम म्हणजे व्हॉट इज युअर नेम, हाऊ ओल्ड आर यू यातले फक्त तुम्ही शब्द याच्यामध्ये भरायचे आहेत. व्हेअर डू यू लिव्ह, व्हेन डू यू कम टू स्कूल, हू इज युअर बेस्ट फ्रेंड. फोर्थ क्वेश्चन मॅच द अंडरलाईन वर्ड्स इन कॉलम A with their correct pairs of speech in column B. इथं कॉलम A दिला आहे, B दिला आहे, इथं आन्सर लिहायचे आहेत. इथं द रेन स्टॉप ॲट द स्टेशन, इथं स्टॉपला अंडरलाईन केली आहे, तो आहे वर्ब. विनय इज द टॉलेस्ट बॉय, विनय नाऊन. यातनं फक्त आपल्याला सिलेक्ट करून लिहायचं आहे. ई आहे इथं नाऊन, बी वर्ब. द काऊ इज अ यूजफुल ॲनिमल, useful is adjective. They are true friends, they pronoun. And Riya is walking slowly, adverb. Next question. इथे तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे. Read the passage and complete the table with necessary information. हा पॅराग्राफ व्यवस्थित वाचला तर ह्याच्यावरनं आपल्याला फिलिंग द ब्लँक सहज भरता येतात. इथं जी IPL इंडियन प्रीमियर लीग आहे त्याच्यावरती या ठिकाणी त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे, टाईम टेबल दिलेलं आहे. मग पहिलं दिले DC वर्सेस LSG 14th मे. हे बघितलं, ऑन 14th मे मॅच विल टेक बिटवीन DC अँड LSG ॲट दिल्ली, हे आपल्याला भरायचं आहे. 15th मे राजस्थान, आता आपल्याला हे भरायचं आहे म्हणून RR अँड PBKS ॲट गुवाहाटी. नंतर पुढचं आहे SRH अँड गुजरात म्हणजे GT विल बी प्लेड ऑन 16th मे ॲट हैदराबाद. देन 17th मे कुठली बघा, मुंबई इंडियन MI अँड LSG ॲट मुंबई. आणि लास्ट CSK RCB अँड CSK विल बी प्लेड ॲट बेंगलुरू 18th मे. इथे 18th मे दिले म्हणजे ते बेंगलुरू. याप्रमाणे व्यवस्थित जर पॅराग्राफ वाचला तर तुम्हाला सहज त्या ठिकाणी जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत त्याचे आन्सर आपल्याला लिहिता येतात. आता इथे सुद्धा तिरुवल्लूर कालमी वेंट ऑन रिड्युसिंग द प्राईस ऑफ हाफ एव्हरी टाईम. इथे एक पॅसेज दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्यूस्ड टू. आता हे बघा, इथे हे वाक्य आहे. At last, the fabric was reduced to rags. The rich young man offered to pay 8 coins. हे पाहिजे इथे ते वाक्य आहे. So he offered to pay 8 coins. B. Arrange the following sentence according to their sequence from the passage. आता इथं हे 4 सेंटेन्स दिले आणि या पॅसेजनुसार ते अरेंज करायचे आहेत. तर यातलं जे आहे हे 4 मधलं पहिलं कुठलं आहे बघा, तिरुवल्लूर कालमी वेंट ऑन रिड्युसिंग द प्राईस टू हाफ एव्हरी टाईम. सेकंड, द यंग मॅन did not know what to say. Third,
द यंग मॅन ऑफर्ड टू पे 8 coins टू द सेंट. फोर्थ, त्रिवल्लूर रिफ्यूज. हे जे आहे शेवटचं सेंटेन्स आहे पॅराग्राफमध्ये. त्रिवल्लूर रिफ्यूज टू टेक द मनी. नाव सी, राईट द reasons. The fabric had become worthless because no one will be able to wear it now. हे बघा इथे दिले ते, because no one will be able to wear it now. Seventh, here is the stanza is given. Then question, write whether the following statement true or false. All the children are happy. True. Children want to make an onion ring. False. B, write two action words from the poem. आता ॲक्शन वर्ड्स कुठले तर पोएममध्ये डान्स अँड सिंग. ॲक्शन जे आहेत डान्स अँड सिंग. राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तुम्हाला रायमिंग वर्ड कोणताही प्रश्न आला तरी तो येतोच. रायमिंग वर्ड फक्त शेवटचे जे शब्द असतात ते सारखे पाहिजे. बॉल, ऑल, रिंग, सिंग हे अवे, डे हे रायमिंग वर्ड्स आहेत. आता इथं आपल्याला ऑल आणि सिंग विचारलं होतं म्हणून आपण तेवढेच लिहिलेत. देन क्वेश्चन 8, अरेंज द स्टेप्स गिव्हन बिलो इन द करेक्ट सिक्वेन्स टू मेक युअर ओन व्हिडिओ ऑन यूट्यूब चॅनल. तुमचे यूट्यूब चॅनल तयार करून त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचा आहे. त्यासाठी जे काही स्टेप्स आपण करतो त्या स्टेप्स इथं अरेंज करायच्या आहेत. मग इथं वेगवेगळ्या स्टेप्स या ठिकाणी वेगळ्या क्रमाने दिलेले आहेत. त्यातलं पहिलं काय आहे की यूट्यूबला व्हिडिओ जर अपलोड करायचा असेल, तुम्हाला टाकायचा असेल तर चूज युअर टॉपिक अँड टार्गेट ऑडियन्स. देन प्लॅन युअर व्हिडिओ कंटेंट, रेकॉर्डिंग अँड एडिटिंग टूल्स. देन गेट रेडी टू शूट अँड प्रिपेअर युअर स्टेज. तो शूट करायचा आणि प्रिपेअर करायचा आहे. देन डिझाईन अ ग्रेट यूट्यूब थंबनेल. नंतर एक थंबनेल तुम्ही तयार करायचा आहे. एडिट युअर यूट्यूब व्हिडिओ अँड इम्प्रूव्ह इट. तो व्हिडिओ चेक करायचा आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो एडिट करायचा आहे आणि इम्प्रूव्ह करायचा आहे. गिव कॅची टायटल अँड डिस्क्रिप्शन्स. देन ऑप्टिमाइज युअर व्हिडिओ फॉर SEO अँड अपलोड युअर यूट्यूब व्हिडिओ अँड शेअर इट. याप्रमाणे हे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्याचे स्टेप्स आहेत, हे तुम्हाला इथे अरेंज करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 9, कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिव्हन बिलो. सिली, क्रो, ओपन, क्लेवर, फॉक्स, पीस ऑफ केक, वॉटरिंग, लवली. म्हणजे फॉक्स आणि क्रोचं या ठिकाणी ही स्टोरी आहे. वन्स अ क्रो फाउंड त्याला काय सापडला, पीस ऑफ केक अँड फ्ल्यू विथ इट ऑन अ ट्री. आणि तो त्याच्यासहित तो झाडावरती जाऊन बसलेला आहे. अ फॉक्स पास बिलो द ट्री. त्या झाडाच्या खाली कोण आहे, फॉक्स आहे. ही सॉ द क्रो विथ द पीस ऑफ केक. कावळ्याच्या तोंडात केक आहे असं ते फॉक्सने पाहिलेलं आहे. हीज माउथ स्टार्टेड वॉटरिंग. आणि मग त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. ही वॉन्टेड टू ग्रॅब. आता ही स्टोरी ही सगळ्यांना माहिती आहे, त्यानुसार फक्त आपल्याला इंग्रजी या ठिकाणी व्यवस्थित वाचून समजून घेऊन यातले फक्त हे जे शब्द आहेत हे फक्त या ठिकाणी हे वर्ड्स आपल्याला इथं भरायचे आहेत. ही वॉन्टेड to grab it but could not climb the tree. So the fox said, "Oh, what a lovely voice you have." तो क्रोला म्हणतो की तुझा व्हॉइस किती लवली आहे. प्लीज लेट मी हिअर यू सिंग.
तू एक गाणं म्हण. द सिली क्रो ओपन हिज माउथ. तो गाणं म्हणायला त्याचं माउथ ओपन करतो. अँड ॲज सून ॲज ओपन हिज बीक द पीस ऑफ केक फेल फ्रॉम हिज बीक. त्याच्या चोचीतून जो पीस ऑफ केक आहे तो खाली पडतो. द क्लेवर फॉक्स पिक इट अप अँड रॅन अवे laughing. Then last question, write 8 sentences about your city, town, village. गाईडलाईन्स इथे दिलेत. नेम सिटीचं किंवा तुमचं टाऊन विलेज काय असेल, लोकेशन कुठं आहे, हाऊसेस, पॉप्युलेशन, प्रोफेशन, क्लायमेट, लाईफ अँड फीचर्स. आता इथे एक मी फॉर सॅम्पल इथं तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही याप्रमाणे दुसरं एक तयार करू शकता. नाशिक इज माय सिटी. इट इज लोकेटेड इन द नॉर्थ महाराष्ट्र. माय सिटी इज सराउंडेड बाय हिल्स अँड रिव्हर्स. देअर आर अबाव 1 lakh houses in my city, mostly made of bricks and cement. The population is about 30 lakh. Most of the citizens are teachers, doctors, advocates, and workers also. The climate is mild with warm summers and cool winters. Life in the city is peaceful and simple with the strong sense of community. One of the special features is गोदावरी रिवर अँड पंचवटी. अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका सॉल्व केलेली आहे. दिस पेपर इज जस्ट फॉर प्रॅक्टिस. दिस इज अ प्रॅक्टिस पेपर अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. Thank you.